बाय 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 सगळं येतं का तुम्ही? बघू मग आता काय, मुंबई तर मुंबई. आता हे मुद्दा झाला क्लिअर. आपल्याला पाहिजे 13 तारखेच्या आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे. नोंद न निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे झाली 13 तारखेला, तरच आपल्याला ती मान्य, नाही तर मान्य नाही. काय अगं बाय 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 सगळं येतं का तुम्ही? बघू मग आता काय, मुंबई तर मुंबई. आता त्यावेळेस हा बघ, चूक कोणाची होत असती. मी तुमचा लेकरू आहे, प्रामाणिकपणाने लढतो, तुमच्याशी गद्दारी करत नाही, विकत नाही, फुटत नाही, मॅनेज होत नाही, पैसे घेत नाही, पद घेत नाही. माझी काही चूक नाही. मी सांगितलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा. त्यांनी सांगितलं 2012च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे, त्याच्यासाठी अधिसूचना काढावं लागेल, त्याच्याशिवाय सगळ्या सोयऱ्याचं देता येणार नाही. म्हणलं ठीक आहे, अधिसूचना काढली. मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना मुंबईतून माघारी आणलं, पण जे नियम होते त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं होतं. अधिसूचना काढल्याशिवाय 2012च्या कायद्यात दुरुस्ती होणार नव्हती. त्याच्यात सुधारणा करायची असली तर 2012च्या कायद्यानं 2001च्या कायद्यानुसार आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून अधिसूचनेची आवश्यकता होती, म्हणून आपण थांबलो. पण आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणता तेव्हा माघारी येऊ. आणि आपल्या हातात 2 काम आहेत, तसं काय नाही, टेन्शन नाही घ्यायचं. 2 काम आहेत, इतकं काय गडबड करायची गरज नाही, मुंबईला जायची बी काय गरज नाही. आपल्याला 2 काम आहेत आपल्या हातात. मराठ्याला आरक्षण नाही दिलं 288 पाडून टाकायचे, यांची पुढे आणि मग मुंबईला जाऊ. आता कसं, मला एक मंत्री म्हणला, तो म्हणे मला लय मोठं बोलायचं होतं तुमच्या संघ बरं का, पण मग डोकं दुखायला लागलंय, कारण तुमची एवढी पब्लिक आणि 11:30 वाजता सुरू झालेलं खेळ परभणीत. पुरा महाराष्ट्र परिषद आहे, परभणीतला मराठा लाखो संख्येने उसळलाच कसा. माझ्या गाडीतल्या पोराला नुसते फोन येतात, बसायचं का चर्चेला. म्हणलं तुम्हीच बसा.